आणि आता मी उद्यानामध्ये आलेलो आहे. बेंचवरती बसलेलो आहे. सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि सकाळचे 4:30 वाजलेले आहेत. मला थोडी सर्दी झाली आहे. मी ध्यान करतो थोडा वेळ. थोडा वेळ ध्यान करतो. बुद्धी माझी शांत राहील, माइंड शांत राहील. आणि सध्या मी उद्यानामध्ये एकटाच बसलेलो आहे. शांतता आहे. चला तर मग सुरुवात करूया. मी दीर्घ श्वास घेतो आहे. 5 मिनिटं धरून ठेवतो आहे. आणि तो श्वास हळुवारपणे सोडतो आहे. माझं संपूर्ण शरीर आता शांत होत आहे. मी तोंडातून श्वास घेतो. कुठल्याही वाहनांचा आवाज येत नाही. अतिशय शांत वातावरण आहे. माझ्या डोक्यावरून जाणाऱ्या एरोप्लेनचा आवाज येतो आहे मला. सकाळ सकाळची हवा अतिशय शुद्ध असते. आता हळूहळू लोक उठत आहेत. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येतो आहे. माझे मन आता शांत होत आहेत. माझे मन आता शांत होत आहे.
माझं संपूर्ण शरीर आता शांत झालेलं आहे. माझे डोळे बंद आहेत. मी आता हळूहळू डोळे उघडतो आहे. अतिशय छान आणि शांत अनुभव होता. इथे थोडेफार मच्छर आहेत. आता कचरा सगळीकडे आहे, त्यामुळे म्हणजे या पार्क उद्यानामध्ये नाही, बाहेर उद्यानाच्या बाहेर देखील कचरा आहे. आपण जिथे गेलं तिथे कचरा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की छानपैकी शांत एकटा असण्याचा अनुभव वेगळा असतो. कधीतरी एकटं कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन बघितलं पाहिजे, बोललं पाहिजे स्वतःशी आणि ध्यान करत राहिलं पाहिजे. आणि नवीन नवीन व्यक्तीचे पुस्तकं वाचली पाहिजेत. मी आता पुस्तक वाचण्याचा कार्यक्रम सुरू होतच आहे माझा. मी नक्कीच नवीन नवीन पुस्तके घेऊन येईन तुमच्यासाठी. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला प्रॅक्टिकल लाईफ म्हणून शिकावं लागतात. जसं का आता मी शिकतो आहे. 24 तास पुस्तक घेऊन बसण्यापेक्षा थोडा वेळ पुस्तक घेऊन इतर वेळी इतर कामं केलेली बरे असतात. जसं मी नाईट वॉचमन म्हणून या ठिकाणी नोकरी करतो. तर या नोकरीमध्ये मी रात्रभर थोडाफार अभ्यास करतो आणि वेळ भेटला तसं थोडीफार झोप होते. आणि दिवसा मात्र माझे कॉलेज असते. कॉलेजच्या नंतरनं मी पुन्हा रात्री असे डे रुटीन्स आहेत. तरी प्री प्लॅन आहे सर्व. मी हे सगळं प्लॅनिंग करून करतो आहे. जर सगळं काही बॅलन्स करून चाललं तर फायद्याचे होते. झाडाचं पान देखील हालत नाही आहे. हवा नाही आहे सध्या. आणखीन मी काय बोलू शकतो? मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे स्वतःवर लक्ष देण्याचा. स्वतःच्या ज्या काही सवयी आहेत चांगल्या वाईट त्या वाढवण्याचा, म्हणजे वाईट कमी करण्याचा आणि चांगल्या वाढवण्याचा. तसं तर माझी भाषा मराठी आहे. मी भाषेवर देखील काम करतो आहे. इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. आता आपण भारतात आहोत तर इंग्लिश, मराठी, हिंदी या गोष्टी आल्याच. पण आपण ज्या मातृभाषेबद्दल आदर ठेवला पाहिजे. जसं माझी मराठी भाषा आहे. मी मराठी भाषेतली पुस्तकं बरेच वाचतो. ते पुस्तकं वाचल्यामुळं आपल्या मनामध्ये मराठी भाषेचा आदर वाढतो. आणि मराठी भाषा हे फारच अतिशय चांगली आहे. आणि काय सांगू शकतो मी त्यासाठी. तिला वाचत गेलं की आपण नदीमध्ये वाहत गेल्यासारखं वाटतं. त्यासाठी नेहमी वाचत राहिलं पाहिजे आपली आपली भाषा आवडते असलेली. आणि मी सध्या प्रयत्न करतो आहे की इतर भाषाही शिकवेन. जसं माझी मातृभाषा आहे, मला इझी होईल लगेच शिकणं वाचणं. पण इतर भाषा लगेच शिकणं मला त्याला टाईम लागेल. टाईम म्हणजे जसं की मी आता ठरवलं तमिळ, तेलुगू इतर भाषा शिकायचं. तर या सगळ्या गोष्टींना सहवासही लागेल तशा लोकांमध्ये राहणे. आणि त्या विषयावरची पुस्तके देखील वाचावी लागतील. तर या गोष्टी ज्या आहेत त्या फार वेळ घेतात आणि आपल्याकडे वेळ नसतो. तर तो वेळ काढावा लागतो. हो. प्रयत्न केल्याने नक्की वेळेचे महत्त्व आपल्याला येतं आणि वेळ निघते. वेळ आपल्यासाठी कायमस्वरूपी आहे. रिक्षाचा आवाज येतो आहे. आता या टायमाला जवळपास 5 वाजत आले आहेत, 4:45 झालेले आहेत.
4:45 झालेले आहेत. आता लोक जवळपास कामाला जाण्यासाठी स्टेशनचा रस्ता धरतात. रिक्षा, काही जण तर पायी चालत जातात. मी इथून मी उल्हासनगरला राहतो, तर माझं अंबरनाथहून मी चालतच जातो. सोपं पडतं, जास्त लांब नाही. हं. आणि हं. एवढंच मी प्रयत्न करतो आहे स्वतःवर काम करण्याचा. आणि अशीच नोकरी नाही, म्हणजे मी नोकरी इथे करतो आहे. या व्यतिरिक्तही चांगल्या ठिकाणी नोकरी करू शकतो. पण मला हे जरा सोपं पडलं. त्यामुळे मी प्रयत्न करतो आहे. हं.